त्याने आता विचारलं की कधी टार्गेट केल्यासारखं वाटलं नाही का? खरं टार्गेट आहेच मी. आणि नाऊ म्हणजे आम्हाला माहितीये तू जेव्हा स्क्रीनवर नसतेस, जेव्हा आमच्याशी बोलतेस, इतरांशी बोलतेस, तू किती प्रेमळ असतेस, खट्याळ असते. आम्ही तुझी वाट बघत असतो कार्यक्रमाला. चला आता मजा येणार आऊवाली. पण मला सांग, आपण एक खऱ्या आयुष्यामध्ये अशी पर्सनॅलिटी आहोत, खट्याळ, प्रेमळ, गोड, क्यूट, एकदम छान पर्सनॅलिटी. पण काही लोकांच्या मनात, विचारांमध्ये आपली इमेज निगेटिव्ह सुद्धा आहे. मला तुझ्या मते कोणत्या गोष्टी किंवा कोणतं वागणं किंवा काय कारणीभूत ठरलं तुझी इमेज निगेटिव्ह पोर्ट्रे व्हायला? एक तर मी निगेटिव्ह रोल करते ते सोडून असते. हां. दुसरं, मला तुझं काही आवडलं नाही ना तर मी सांगे हे बरोबर नाही का, हे असं नको करू, तू जरा वेगळं कर, हे सांगते मी तोंडावर. किंवा तुझं वागणं मला पटलं नाही तर हे नको ना अशी कर. लोक बोलतात ग. म्हणजे आमच्या बिग बॉसमध्ये सुद्धा जेव्हा पुष्करला सांगितलं मी नको करू असं, बायको बघते, बायकोच्या मनात संशय आला तर ह्याच्यात मी काय वाईट बोलले होते? मी चांगलंच सांगितलं होतं, कारण मी त्याला एक चांगला मुलगा समजत होते म्हणून सांगितलं. नाही तर बाकी कोणाला मी सांगायला नसते गेले, कारण त्या मुलाला माझ्या मनात त्याच्याबद्दलची ती प्रतिमा की चांगला सज्जन पोरगा, म्हणून मी त्याला सांगत होते. पण सईनी माझी चुगली सांगितली महेश मांजरेकरला. महेश काय मला ओरडले? त्यांना माहिती आहे मी बरोबरच बोलले, मला ओरडले नाही ते. हे जे मी सांगते ना ते लोकांना आवडत नाही. आणि माझ्याबद्दल, आणि दुसरं काय असतं, एक तर कामधंदा नाही तुला, मी काम करते, हा जळफळाट तुझ्या मनात असतो की हिच्याबद्दल आपण एवढं बोलतो, हिला कुठून कामं मिळतात, मला फोन करावे लागत नाहीत. कोणाला वाटलं ही पाहिजे माझ्या सिनेमात किंवा माझ्या नाटकामध्ये तर मला फोन करतात, मला फोन नाही करावा लागेल. मागे पण कुमार सोनीनी केला होता, म्हटलं नाही रे बाबा आता मला होत नाही. ती नाटकातली धावपळ आहे. आता एक तर मला दम लागतो, दुसरं आता वय झालं आहे, त्यामुळे ती धावाधाव होत नाही. जेव्हा मी लंडनच्या आजीबाई केलं, 15 वर्षांनी मी नाटक केलं होतं, तर मुलाला म्हटलं बघून जा कारण मी सोडते. तर त्यांनी मला बघितलं आणि मला म्हणाला तू करू नको हा, तू स्टेजवरच मरशील. कारण धावाधावीमध्ये जी मला अशी धाप लागायची, पाणी प्यायला मिळायचं नाही, कारण इथून धावत जा इकडून ये, आणि पाणी प्यायला नाही, पंप इथे ठेवायची ब्लाऊजमध्ये, तो मारायला नाही, कारण तो मारल्यावर लगेच बोलायचं नसतं, तो दूर बाहेर जातो औषध. त्यामुळे मग मी ते सोडलं नाटक. त्यामुळे मला नाटक नको वाटतं आता, भीती वाटते कुठे पडेन, आपल्यामुळे लोकांना त्रास होईल.